न्यूज मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात चेतना न्यूज मराठी लाईव्ह, आपली एक आमची साथ। आता पाहू आजच्या चालू घडामोडी। निर्धार परिवर्तनाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवसाच्या 7व्या सभेला चाळीसगावच्या इथं उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय भुजबळ साहेब, विधिमंडळाचे नेते, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्र ज्यांच्याकडे आशेने पाहतोय आदरणीय दादा, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निर्धार परिवर्तनाची यात्रा चालू आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, या भागाचे आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी आमदार राजीवजी देशमुख, वेळेचं भान ठेवून व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची क्षमा मागतो। सन्माननीय व्यासपीठ, या सभेला उपस्थित माझ्या माता भगिनी, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील इथं उपस्थित सर्व बळीधारी मंडळी आणि मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, शून्याचे निर्माते भास्कराचार्य याच भूमीत आणि कोट्यावधी रुपयाचा विकासाचा आभास निर्माण करणारे भाजपचे याच भूमीत त्या चाळीसगावमध्ये आज सभा होती। मला आठवतं हल्लाबोलच्या सभेला मला येता आलं नव्हतं, त्यामुळे आपल्या सर्वांची या ठिकाणी क्षमा मागतो। तुमच्याकडे पाहिल्यावर, तुमच्यातला उत्साह पाहिल्यानंतर केंद्र सरकारची एक जाहिरात जी टीव्हीवर, रेडिओवर आणि अनेक अधिकाऱ्याच्या मोबाईलला फोन केल्यानंतर सुद्धा आपल्याला ऐकायला मिळते, देश बदल रहा है। मला माहित नाही देश बदलतोय का नाही, पण परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं दुसऱ्या टप्प्याच्या या 7व्या सभेत आपल्या सगळ्याकडे पाहिल्यावर एवढं नक्कीच वाटतं की आता हा महाराष्ट्र राष्ट्रवादी माय होतो, या महाराष्ट्रात परिवर्तन होत। छत्रपती शिवाजी महाराजांचं आशीर्वाद घेऊन रायगडावरून ही यात्रा चालू झाली। राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ही यात्रा चालू केली। महाडच्या चौदार तळावर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ही परिवर्तन यात्रेची सुरुवात झाली। महाडच्या सभेच्या अगोदरच मुंबईच्या एका पत्रकाराचा मला फोन आला आणि मला विचारलं की तुमची ही निर्धार परिवर्तनाची यात्रा तुम्ही रायगडवर आणि महाडवरूनच का चालू करता? तुम्हाला ती नाशिकहून चालू करता आली असती, औरंगाबादहून चालू करता आली असती, पुण्याहून करता आली असती, मुंबईहून करता आली असती, नागपूरहून करता आली असती,
त्या पत्रकाराला मी उत्तर दिलं, या हिंदुस्थानाच्या इतिहासात पहिल्यांदा दिल्लीच्या तख्तशहाच्या विरोधात तुम्ही परिवर्तनाची लढाई चालू केली असेल तर ते युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. समाज व्यवस्था आणि मनुस्मृतीच्या विरोधात 19व्या शतकात या देशातल्या प्रत्येक समाजाचा माणूस पाच मानाने या देशात जगला पाहिजे. याच्यासाठी जी परिवर्तनाच्या चळवळीची लढाई परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केली, म्हणून या दोन महामानवांचं बाबासाहेब आंबेडकरांचं समोर नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या महाराष्ट्रात निर्धार परिवर्तनाची यात्रा चालू केली आहे. जळगाव जिल्ह्याच्या दिशेवर आल्यावर 40 गावच्या मतदारसंघामध्ये फिरत असताना आम्ही बी लाईव्ह करायला आलो. या यात्रेचं जे अभूतपूर्व स्वागत झालं ते आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो, आपलं अभिनंदन. मराठीचं काम करतो मी. अरे मग मी काय करू, बस खाली. 2014ची लोकसभेची निवडणूक, आम्ही मीडियामध्ये काम करतो. ज्या निवडणुकीमध्ये एक व्यक्ती जे देशाचे प्रधानमंत्री पदाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते, समग्र देशभरात सभा घेऊन 125 कोटी जनतेला एक स्वप्न दाखवत होते. स्वप्न काय होतं? स्टेजवर बोलायला आले की मोदी साहेब म्हणायचे, आजचे दिन समोर बसलेली या देशातली भोळी भाबडी जनता म्हणायची आने वाले हैं. आता आजचे दिन म्हणलं की तुम्ही जसं सगळे हसलात तसं या देशातल्या प्रत्येक गावातल्या चौकात या आजच्या दिनची चर्चा होती. कुणी जर कुणाला आजचे दिन म्हणलं एक तर तो माणूस हसतो नाही तर शिवी देतो. आता तुम्ही आम्ही केलेली चेष्टा, तुम्ही आजच्या दिनवर हसलात तर शिवी दिली त्याच्या बाजूला सोडा, पण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोदीच्या मांडीला मांडी लावून बसणारे या महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते ज्यांचं नाव नितीन गडकरी 4 महिन्यापूर्वी एका टीव्ही चॅनलवर मुलाखत देण्यात आली. मुलाखत चालू झाली. शेवटी मुलाखत घेणाऱ्या वार्ताहरांनी नितीनजींना प्रश्न विचारला. क्या नितीन जी आप बता सकते हैं देश में 6 दिन कब आने वाले? नितीन जी ने उत्तर दिलं, तो बोला 6 दिन कुछ नहीं होते, उसको महसूस करना होता. या 40 गावकरांना विचारायला आलं क्या आपको अच्छे दिन महसूस हो रहे हैं? अच्छे दिनच्या नावावर फसवलं. त्याच वेळेस मोदी साहेब भाजपात म्हणायचे विदेश जाऊंगा, कामा धन लाऊंगा, हर नागरिक के खाते में 15 लाख. हायका एखादा खातेदार इथं ज्याच्या नावावर तुम्ही हात वर करताय, तुमचं आलं काय? 15 लाखाच्या नावाने फसवलं. अरे त्याच काळात 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीचा आत्ता जसा काळ चालू आहे तो 2014चा काळ तुम्ही आठवा. भारतीय जनता पार्टीने शिवसेनेने मिळून एक जाहिरात केली. ती जाहिरात आपण टीव्हीवर पाहिली, वर्तमानपत्रात वाचली. जाहिरात काय होती? बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार या बोल नका.
जाहिरात यायची आणि त्या जाहिरातीमधून एक अक्काबाई सुद्धा यायच्या, ज्या मराठीतून म्हणायच्या, तुमच्या महागाईमुळे आमचं कंबर मोडलंय, जनता तुम्हाला माफ करणार नाही. आज काय, ज्या वेळेस 2014ला या देशात 50 रुपये लिटरनी पेट्रोल मिळत होतं, त्यावेळेस भाजपचे हे बांडगोळ आपल्याला महागाई वाढली म्हणून सांगत होते. यावेळेस या देशात 7 रुपये किलोनी डाळ मिळत होती, त्यावेळेस ही भाजपवाले बहुत हो गई महंगाई म्हणत होते. ज्यावेळेस या देशात 450 रुपयांनी सिलेंडरची टाकी मिळत होती, त्यावेळेस महागाईचा डोंगर या देशात फार वाढला म्हणत आपला मतदान केला. मी आज विचारायला आलोय तुम्हा सगळ्यांना, आता कसं आहे, ₹50 पेट्रोल काही दिवसापर्यंत 94 रुपयापर्यंत गेलं. 2019ला आता या वर्षी जर लोकसभेच्या निवडणुका नसत्या तर ऑस्ट्रेलियामध्ये विराटची सेंचुरी झाली असती तर नक्की भाग वेगळा, पण पेट्रोलने मात्र नक्कीच सेंचुरी केली असती. एक साधा सोपा हिशोब तुम्हा सगळ्यांना मी करायला सांगतो, पण लगेच करू नका, घरी गेल्यावर करा, झोपायच्या अगोदर. सगळ्या हिशोब पाहिल्यावर जर झोप आली तर मला सांगा, रात्री फोन करून झोप आली म्हणून. 2014ला जर 50 रुपये लिटर पेट्रोल असेल आणि आज 81 रुपये लिटर पेट्रोल असेल, मोटरसायकल वापरणारा जर एक व्यक्ती रोज 1 लिटर पेट्रोल टाकत असेल तर रोज 31 रुपयाप्रमाणे 4 वर्ष 7 महिन्यात तुमची मोदी साहेबांनी कशी नीटकी केलेली आहे याचा अंदाज रात्री हिशोब करताना घ्या. मोटरसायकलवाल्याचं सांगितलं 4 चाकी वाल्यानंतर हेच. सिलेंडरच्या बाबतीत 450 रुपयाचं सिलेंडर आज काय व्हावं, 1050. आता फरक करा, 750 रुपये महिन्याला तुमची जर मोदी साहेबांनी लूट केली असेल आणि ही लूट 4 वर्ष 7 महिने, तुम्ही एका वर्षाचे 12 महिने याप्रमाणे हिशोब करा आणि महिन्याला जर 1 सिलेंडर लागत असेल तर 675 रुपयांनी डायरेक्ट लूट कुणी केली? जो व्यक्ती 2014च्या निवडणुकीत पडत होता, खातो नथी खावे देतो नथी म्हणत होते का नाही, ना खाऊंगा ना खावे दूंगा. ते नेमकं कशासाठी होतं ते आज या देशाच्या जनतेला करायला लागला. महागाईच्या नावावर फसवलं. अरे आज ही तरुणाई जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने दिसते, जी आज ही तरुणाई गली गली में चोर है चौकीदार चोर है अशा घोषणा देती है. याच तरुणाईला 2014च्या निवडणुकीत आम्ही विचारित होतो, बाबा हो आमचं जरा ऐका, येण्याने करू नका. त्यावेळेस ही तरुणाई जमिनीवरून 1.5 फूट उड्या मारून हर हर मोदी घर घर मोदी म्हणत होतो. खरं का नाही? दोष या तरुणाईचा नाही आहे. या तरुणाईला सुद्धा नरेंद्र भाई मोदींनी एका सभेत स्वप्न दाखवलं. मैं नौजवानों से कहना चाहता हूं, मुझे प्रधान सेवक बनाओ, मैं
हर साल 2 करोड़ रोजगार का निर्माण करूंगा. बरोबर आहे का नाही? रोजगार म्हणजे नोकऱ्या. आमच्या तरुणाईला वाटलं भला माणूस भेटलाय, वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देणार आहे, त्या 2 कोटीपैकी एक आपल्याला मिळणार आहे. नोकरी मिळाली की छोकरीचा प्रश्न संपणार आहे. लग्न झालं की हम दो हमारे दो. मग मोदींचे जे अच्छे दिन म्हणले ते आपल्या घरात आले. आता हीच तरुणाई 4.5 वर्षानंतर ज्यावेळेस आम्हाला भेटते, आम्ही त्यांच्याकडे बघतो, ते आमच्याकडे बघते. मग आम्ही विचारतो आता कसं. त्यावेळेस हीच तरुणाई म्हणती 4.5 वर्षात साधी सोयी सुद्धा आली नाही. खरं का नाही? या तरुणाईची फसवणूक केली. अरे जे मोदी साहब म्हणत होते कि मुझे इस देश का चौकीदार बनाओ, इस देश के तिजोरी पे किसी का भी पंजा नहीं चलेगा. परवा दिवशी सोलापूरला आले. मागच्या आठवड्यात आपण टीव्हीवर भाषण ऐकलं असेल आणि भाषण करत करत मोदी साहेब म्हणले, मैं इस देश का ऐसा चौकीदार हूं जो रात को सोता नहीं हूं, चोरों को पकड़ता हूं. आणि माझं सुभाष देशमुख पुढील मंत्री 2500 कोटी रुपये खाल्लेला माणूस बसला होता. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात मोदी म्हणले कि मुझे खुशी होती है कि एनडीए पर और मुझ पर भ्रष्टाचार का कोई आरोप नहीं 4.5 साल में लगा. मग मोदी साहेब व्यापम काय आहे जरा सांगा. मोदी साहेब नवीन केस काय आहे जरा सांगा. मोदी साहेब राफेलचा स्कॅम काय हे सांगा. माझ्या नंतरचे वक्ते राफेल काय हे सांगतील. तुम्हाला असं वाटत असेल नेमकं राफेल काय आहे, नीट समजलं नसेल. सोप्या भाषेत 2 वाक्यात सांगतो. राफेल म्हणजे नेमकं काय. 526 रुपयाचा मोबाईल एअरफोन सहित आणि चार्जर सहित 1646 रुपयाला विकणं, त्याला राफेलचा घोटाळा म्हणतात. कळाला का? मग कोणी ठरलं राफेल? आणि आज तुम्ही देशाच्या समोर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत नाही. मधल्या काळामध्ये त्यांनी राम मंदिराचा मुद्दा आणला, देशात पसरवला. माझा कसा भारतीय जनता पार्टीचा जुना संबंध आहे. हे राम मंदिराचा मुद्दा कधी काढते हे सुद्धा मला माहिती आहे. ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीला एखाद्या निवडणुकीनंतर देशातली जनता आपल्याला वनवासाला पाठवणार आहे हे अगोदरच लक्षात येतं, त्यावेळेस प्रभू रामचंद्राची आठवण भारतीय जनता पार्टीला होती. तोपर्यंत राम नाही, श्याम नाही, फक्त राम. या महाराष्ट्रात परिवर्तन झालं. देशाची 40 मोदीची लाट या महाराष्ट्रात आली. विधानसभेच्या निवडणुका लागल्या. त्यावेळेसचे भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष, आज या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री, या महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला पहिला शब्द दिला. म्हणजे आम्हाला हा महाराष्ट्र द्या, आम्ही शेतकऱ्याची 7-12 कोरा करू. खरे का नाही? दुसरा शब्द दिला, आम्ही महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करू. तिसरा शब्द दिला, आम्ही पारदर्शक कारभार करू. कर्जमाफीची घोषणा केली. सरकारला फार आनंद झाला होता म्हणून नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सदनाच्या बाहेर रस्त्यावर उतरून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जेल भरो आंदोलन केलं.
आणि ज्या वेळेस या महाराष्ट्रातला शेतकरी संपावर जाऊ लागला त्यावेळेस महाराष्ट्राच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. घोषणा करताना सांगितलं की ऐतिहासिक कर्जमाफी आहे. मला तर ते ऐकल्यावर असं वाटलं की आता मात्र भारतीय जनता पार्टी सातबाऱ्यावरचा कर्जाचा बोजाच नाही तर आपल्या नावासहित कर्ज माफ करणार आहे की काय. कर्जमाफी फसवी सांगितलं ऐतिहासिक, देताना सांगितलं सरसकट निकषासह तत्वतः नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि म्हणले की ही कर्जमाफी ऑनलाईन मिळणार आहे. आणि ह्या ऑनलाईन कर्जमाफीमध्ये सुद्धा एक खुर्ची मारली. म्हणजे ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे त्या शेतकऱ्यांनी आपल्या पत्नी सहित ऑनलाईनच्या लाईनीत यायचं. खरं का नाही? आपल्यापैकी किती वेळ गेली होती लाईनीत? हात वर करा बरं. जेवढे हात वर करा सगळ्याचं कर्जमाफ झालं का? फसविलं का नाही तुम्हाला? ज्या वेळेस मला कळालं ज्याचं कर्ज माफ झालं त्याने हात वर करा बरं. एक सापडला, एक दोन 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 हम दो हमारे दो. आणि ज्यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन मध्ये अर्ज केले आणि कर्जमाफी झाली नाही असे हात वर करा बरं. जरा कॅमेरे इकडे फिरवा हो. कळू द्या जरा फसवी कर्जमाफी कशी आहे. एवढे सपत्नीक लाईनीत गेले. मी मुख्यमंत्र्यांना म्हणलं अरे काही हाती घालू नका. एक तर ऑनलाईन कर्जमाफी घेण्याच्या भानगडीत पडू नका. द्यायची तर सरसकट देऊन टाका खात्यावर. काय भ्रष्टाचार फार होतो म्हणून ऑनलाईन करा. म्हणजे ऑनलाईन ठीक आहे. बायकोला सोबत घेऊन यायची काय? म्हणजे नेमकं तुम्ही या राज्यातल्या शेतकऱ्याला जोडीनं बोलून कर्जमाफी देणार आहात का तुमच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद देणार आहात? हे तर कळू द्या. आणि समजा आपण सगळे प्रपंच चलवणार आहे. प्रत्येकाचा संसारामधला दिवस सारखा नसतो. रोजच काय आपल्या नवरा बायकोचा संबंध फारसा चांगला असतो अशातला भाग आहे का? कोण खात्रीशीर सांगू शकतं का? आणि नेमकं त्याच 15 दिवसाच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्याचे आपल्या पत्नीसोबत जर बिघाड झाला असेल तर मुख्यमंत्री म्हणतात त्यांनी कसं करायचं? उत्तर मिळालं नाही. असे जे काही शेतकरी होते ते मुखलेल्या कर्जमाफीपासून ही कर्जमाफी फसवी झाली. अरे ज्या भ्रष्टाचार मुक्तीचं तुम्ही घोषणा केली लाज वाटायला पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला या महाराष्ट्रात राज्य करताना. अरे या 4 वर्षात तुमच्या 16 मंत्र्यांचे 90,000 कोटी रुपयाचे घोटाळे पुराव्यानिशी विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये आम्ही उपस्थित. अरे लाज सोडली, लाज. कुणी कशात घ्यावं? आमच्या बहीणबाईला कळालं नाही. लहान लेकराच्या चिठ्ठीतच खाल्लं. शिक्षण मंत्र्याला कळालं नाही. या महापुरुषाच्या फोटो खरेदीमध्ये पैसे खाल्ले. आरोग्य मंत्र्यांनी पीएससीच्या औषधात पैसे खाल्ले. गृहनिर्माण मंत्र्यांनी एका प्लॉट मध्ये एकच प्लॉट 2,000 कोटी रुपये आणले. या राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी भूसंपादन केलेली एमआयडीसी साठी जमीन डिनोटिफाय करायला 40,000 कोटी रुपये खाल्ले. सुभाष देशमुखांनी 2,500 कोटी डाईट खाल्ले. बापटांनी ती कशा कशात खाल्ले. आज तो कोर्टाचा निकाल बापटाच्या विरोधात आला. तुम्ही जरा बघा. तुम्ही मंत्री म्हणून व्हायचा अधिकार नाही असं कोर्टाने सांगितलं.
अशा 16 मंत्र्यांचे 90,000 कोटीचे भ्रष्टाचार काढले, सभागृहात पुरावे दिले. मी मुख्यमंत्र्याला एवढंच म्हणले की या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि जोपर्यंत चौकशी होत नाही या 16 मंत्र्याला तुम्ही खुर्चीहून बाजूला करा. खरे पारदर्शक असताल तर. पण मुख्यमंत्र्याची हिंमत झाली नाही. मुख्यमंत्र्याकडे लगेच क्लीन शीट आणि हे एसीबी आहे ना, जे चोर आहे त्यालाच पत्र पाठवतो. अरे बाबा, तुझ्यावर या चोरीचा आरोप आहे, तू खरंच चोरी केली असतील तर अहवाल आमच्याकडे पाठवा. चोर म्हणील आहे मी केली होती, ती अशी अशी केली होती, तुमच्या माहितीच पाहू. समजा महाराष्ट्र या 4 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने परबाटून खाल्ला. आज या महाराष्ट्राची परिस्थिती काय? 5 लाख कोटीचं कर्ज गेलंय. बुलेट ट्रेन अहमदाबादहून मुंबईला येणार आहे, आपण ऐकली असेल. त्याच्यासाठी 25,000 कोटी महाराष्ट्राला खर्च करावा लागणार आहे. मी एका भाजपच्या मंत्र्याला खरं सांगतोय, विचारलं, म्हणलं ही बुलेट ट्रेन कशासाठी आपल्या देशात लागणार आहे मला सांगा. ते म्हणले नाही, प्रगत देश, प्रगत राष्ट्राचं ते एक प्रतीक आहे. मी म्हणलं बुलेट ट्रेन समजू शकतो जपानला असावी, ज्या लोकांकडे काम जास्त आहे, वेळ कमी आहे, कमी वेळात लांब पल्ल्याचा पल्ला गाठायचा, अशा देशामध्ये बुलेट ट्रेन आवश्यक आहे. आपल्या देशात काय, आपल्या देशाची परिस्थिती माहिती आहे काय? एक जेसीबी मशीन, त्या मशीनने जर रिवर्स गिअर टाकला तर महाग 25 जण असते. आणे दो म्हणा. आपण रिकामी का काम, ठीक आहे, खोटं बोललो का? ही अशी परिस्थिती. त्या देशात बुलेट ट्रेन, त्याला राज्याचे 25,000 कोटी, समृद्धीत 55,000 कोटी, 5 लाख कोटीचं कर्ज या महाराष्ट्राला आले. पण शेतकऱ्याला मात्र याची माफी झाली नाही. आज या महाराष्ट्रात या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, आंतरराष्ट्रीय स्मारक उभं करण्याचा विषय केला. गुजरातच्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जास्त उंच झाला नाही पाहिजे म्हणून त्यांनी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली. हे पाप नाही, हा तुमचा आमचा अपमान नाही. आपले युग पुरुष, आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा आपला नाही. आणि या अपमानासाठी आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ही निर्धार परिवर्तनाची यात्रा काढली आहे. त्याला चालन द्या. तुम्ही महाराष्ट्र मुक्त सरकार देणार होता, ते दिलं नाही. भ्रष्टाचार मुक्त सरकार देणार होता, तुम्ही दिलं नाही. तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून आम्हाला या राज्यात आणि देशात परिवर्तन पाहिजे. तुम्ही 125 कोटी जनतेची फसवणूक केली आहे म्हणून आम्हाला या देशात परिवर्तन पाहिजे. आणि या परिवर्तनासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. या 40 गावात आशीर्वाद पाहिजे. राजेश दादा निवडणूक 2014ची लढले, मीही लढलो. माझ्यात आणि त्यांच्यात साम्य काय आहे तर ते जेवढ्या मतानं पडले तेवढ्या मताने मी पण पडलो. पण फरक हा की तो राजेश दादाला पाडायला 1 डझन कोण कोणाची नावं माहिती आपल्याला सभापतीपासून, खरंय का नाही? पण एक लक्षात घ्या, आज जे तुम्ही भोगताय, आज महाराष्ट्रातली जनता जी भोगती आहे, आज जी देशातली जनता भोगती आहे, याला कारण आपल्याला स्वप्न दाखवलं एक आणि करायला गेले. मी काल परवा कुठेतरी बोललो की 2014चे मोदीचे भाषण आणि 2019 मध्ये मोदींचं काम याच्यात जो मला फरक दिसायला तो नेमका फरक गजनी पिक्चर मधल्या आमिर खानचा इंटरव्ह्यूच्या अगोदर आणि इंटरव्ह्यूच्या नंतर जो फरक आहे तो. म्हणून हा गुरु
म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून, पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या समोर येतील, पुन्हा वेगवेगळे स्वप्न दाखवतील, पुन्हा भाषणे करतील, पुन्हा आश्वासनं देतील. असं कधी झालं तर आपण एक गोष्ट मात्र आपल्या ध्यानात ठेवा, डोक्यात फिट बसवा. जशी कुठलीही टीव्हीवर जाहिरात आपण पाहतो, कुठल्याही टीव्हीवर धारावाहिक आपण पाहतो, कुठलाही सिनेमा पाहतो, त्या सिनेमाच्या आणि धारावाहिकाच्या अगोदर एक सूचना येते. ती काय असते सूचना? ही धारावाहिकची कथा काय आहे? त्यामुळे मोदी ज्यावेळेस टीव्हीवर येतील, त्या टीव्हीवर सूचना तर दाखवणार आहे, पण आपण मात्र लक्षात ठेवायचं, ये जो बोल रहे हैं वो सिर्फ काल्पनिक है. म्हणून आमदार म्हणून या भागाची ज्यावेळेस जिम्मेदारी मिळाली, दादा यावेळेस वित्तमंत्री होते, या भागासाठी काय विकास केलाय? 70 कोटी रुपयाची योजना पाण्याची सुद्धा दादांनी या ठिकाणी. अरे MIDC कुणांनी एकच वादन जोरात उद्याची जरा. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, झालं ते झालं, आता मात्र या महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तन निश्चित आहे. तिथून निघताना निर्धार करा आणि या परिवर्तनाच्या लढाईला आशीर्वाद द्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद.